नमस्कार अमरावती। अमरावतीमध्ये सोलर व्यावसायिकांनी महावितरणाच्या धोरणाविरोधात विद्युत भवन येथे मोर्चा काढला। पीएम सूर्यघर योजनेत करण्यात आलेल्या बदलांमुळे सोलर व्यावसायिक आणि ग्राहकांवर अन्याय होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। घरावर किती क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प बसवावेत यावर महावितरणाने घातलेल्या बंधनाचा निषेध करीत मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। मोदीजी बोले हर घर सोलर, महावितरण करे बस कर अब सोलर अशा घोषणा देत अन्यायकारक अटी तात्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सोलर व्यावसायिक सहभागी झाले होते। हा मोर्चा सोलर असोसिएशनचा नाही, मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतोय, हा मोर्चा जनसामान्य ग्राहकांसाठी आहे। सोलर आम्ही व्यवसायी आहोत, पण जनसामान्य लोकांचा सोलर लावण्याचा अधिकार महावितरणच्या नवीन नियमाप्रमाणे, त्याला नियमही म्हणता येणार नाही, ही हुकुमशाही आहे। नियम असता तर तू कुठेतरी MERC, CERC, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन, कुठंतरी नोटिफिकेशन, कुठंतरी सर्क्युलर असतं। सर्क्युलर नाही, काही नाही। 13 फेब्रुवारीला सकाळी उठलो आणि एक नवीन बॉम्ब पडला। त्या बॉम्बमध्ये असं लक्षात आलं की जे अपारंपरिक ऊर्जेचे इलेक्ट्रिसिटी युनिट्स जे आपण आपल्या घरावरती सोलर लावलेले आहेत, त्या सोलर जे जमा युनिट्स आहेत त्याच्यावरती आम्हाला पेनल्टी लावून आली आहे। म्हणजे घरावरती सोलर कोणी लावला? कस्टमरनी। पैसे कोणाचे? कस्टमरचे। आणि ॲडिशनल युनिट जे जनरेट झालेले, ॲडिशनल का बरं जनरेट झाले की उन्हाळ्यामध्ये कोणी AC वापरत नाही, कूलर वापरत नाही, ते जे युनिट एक्सपोर्ट केलेत त्याचा अधिकारसुद्धा महावितरणनी दिलेला आहे, त्याला नेट मीटरिंगच्या माध्यमातून एक्सपोर्ट करायसाठी। त्या युनिटवरती 10 रुपये ते 20 रुपये अशा म्हणजे काय म्हणता येईल की यांची 20 तरी 8 रुपयांनी विकतात, आमचे युनिट 10 रुपयांनी पेनल्टी मारून आम्हाला दिलेले आहेत। तो अधिकार यांना नाही आणि त्याच्यामुळे बिलामध्ये जो युनिट वाढून आलेले आहेत आणि ते पैसे भरायसाठी महावितरण कस्टमरला फोर्स करतो आहे। अन्यथा जे स्मार्ट मीटर आज कस्टमरच्या घरावरती लागलेले आहेत त्यांनी ऑटो कट ऑफ होऊन जातं। आणि काही ग्राहकांच्या जे आम्ही आज निवेदनं दिलेत ते सोलर असोसिएशनच्या माध्यमातून नाही दिलेले आहेत, ते सगळे ग्राहकांच्या माध्यमातून दिले आहेत, कारण ग्राहक आमच्या माध्यमातून सोलर लावलेला आहे। तर प्रश्न आम्हाला विचारतो। दुसरा प्रश्न असा आहे की आता हा प्रश्न दुसरा सोलरवाल्यांचा आहे। आम्ही मागच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये 10,000 कोटीची उलाढाल केलेली आहे। आम्ही सोलरवाले छोटे काही व्यापारी नाही आहोत। तुम्ही विचार करा की महाराष्ट्र राज्य 2,000 कोटी, 1,000 कोटीची, 5,000 कोटीच्या MOUसाठी इकडे तिकडे फिरतो। आम्ही 10,000 कोटीची उलाढाल मागच्या 2 वर्षात केली। 7,50,000च्या घराच्या जवळपास आम्ही रोजगार निर्मिती केली। आम्हाला GST तुम्ही बेनिफिट पहा, इन्कम टॅक्स बेनिफिट पहा। जर का एखादी कंपनी 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात घेऊन आली असती तर 1 रुपया फुटांनी जागा दिली असती, 10 वर्षाचा टॅक्स हॉलिडे दिला असता, खूप साऱ्या सुखसुविधा दिल्या असत्या। याच्यामध्ये 1 रुपयाचंही कर्ज आम्हाला कोणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट दिलं नाही आहे। आणि हा MSME आहे, स्मॉल MSME। आज राज्यव्यापामध्ये तुम्ही पहा की अमरावतीसारख्या ठिकाणी या 650-700 लोक आज या व्यवसायामध्ये जुडलेले आहेत। याच्यावरती उदरनिर्वाह चालतो आणि सडनली तुम्ही 13 तारखेला सांगितलं की नाही, सोलर लावायसाठी तुम्हाला जी ऑटो सँक्शन अट होती ती तुम्हाला आम्ही कट ऑफ करू। ॲव्हरेज किती कन्झम्पशन आहे, म्हणजे कस्टमरच्या घरी किती इलेक्ट्रिसिटी वापरायची हे महावितरण ठरवणार, त्याप्रमाणे आम्ही सोलर लावायचं सँक्शन देऊ। असं होत नाही। या आवाजाविरोधात आम्ही सगळ्यांनी एकजूट होऊन याच्या पहिले पत्रकार परिषदा घेतल्या। ही आमची शेवटची स्टेप नाही आहे किंवा मधातली नाही आहे किंवा पहिली नाही आहे। याच्या पहिले आम्ही पत्रकार परिषदा घेतल्या, त्या माध्यमातून 25 फेब्रुवारीला आम्हाला महावितरणनी HSBCला बोलवलं, तिथं आम्ही आमच्या मागण्या मांडल्या, पण तिथेही आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही। त्याच्यानंतर आत्तापर्यंत आम्ही वाट पाहिली की जे काही करेक्शन्स होतील, जे तिथे आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं ते देण्यात आलेलं आश्वासन पण पूर्ण झालं नाही। म्हणून डिस्ट्रिक्ट लेवलला, हा फक्त अमरावतीचा विषय नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये SEंना जाऊन भेटण्याची परंपरा आता सुरू आहे। आमचं निवेदन आम्ही फिजिकल लेवलला देतो आहे। अजूनही आम्ही 4-5 दिवस, 10 दिवस पुन्हा वाट पाहू, 5 दिवसपर्यंत वाट पाहू आणि नाही झालं तर आम्ही महाराष्ट्रव्यापी आणि त्याच्यानंतर देशव्यापी आंदोलनाची आमची भूमिका आहे। याच्यामध्ये आम्ही मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, सोलर लावायची ही जी संकल्पना आहे ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणलेली नाही आहे सबसिडीची, ही सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंट देतं। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमात राहून हे सगळे कामं केल्यावरही जर का ग्राहकांना भुगदंड भेटत असेल तर याची जबाबदारी घेणार कोण? म्हणून आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला पण अप्रोच करणार आहोत।